राया, ए राया, काय रे कसला एवढा विचार करतोयस? राया, काय झाले मला सांग बघू. काय नाही, जुन्या जखमांच्या खपल्या निघाल्या. आई तुझ्याशी जे काय वागली होती ते सगळं परत परत आठवतंय मला. हे सगळं मनातनच जाईना माझ्या, पण आता नव्यानं जखम बळबळतीय. तू नको एवढा विचार करूस त्याचा. अरे आई आहेत त्या तुझ्या, माफ करून टाक त्यांना. कृष्णा, एवढं मोठं मन कसं काय आहे ग तुझं? तू सगळ्यांनाच असं कसं माफ करू शकतेस? तुझ्या या सतत सगळ्यांना माफ करण्यामुळेच तुला गृहीत धरतात लोक आणि मग आणखीनच त्रास देतात. हे बघ कृष्णा, जिथल्या तिथं ज्या त्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली ना की मग माणूस दबून राहतो. मला असं नाही वाटत राया. आपण प्रत्येक माणसाला त्याची चूक सुधारण्याची एक तरी संधी द्यायला पाहिजे. एखाद्या माणसावर गुन्हेगारीचा शिक्का बसला, त्याला वेगळं काढलं की तो तसाच वागतो, आणखीन चुकीच्या गोष्टी करतो. त्याला माफ केलं की आपल्या मनातली जळमट निघतात आणि त्याच्या बी. प्रेम मनातली शत्रुता मारतं आणि प्रेमानंच जग जिंकता येते राया. तुझ्या परीनं या घरात प्रत्येकावर प्रेम करायचा प्रयत्न केलाच, पण बघितलं ना सगळे कसे वागले तुझ्यासोबत. कृष्णा, तुझा चांगुलपणा मला कधी कधी अजिबात आवडत नाही बघ. तुझ्या ह्याच चांगुलपणामुळे तुझ्या जीवावर बेतत आले आजपर्यंत. अरे हो, पण हे बघ, मी तुझ्या समोर उभी आहे ना, मला कुठे काय झालंय तेव्हा. आणि मला मान्य आहे आत्यांकडनं चुका झाल्या असते, पण त्या सगळ्या तुझ्या प्रेमाखातर. त्या मनानं वाईट नाहीयेत राया. कृष्णा, तुला अजून बी असंच वाटतंय? हो, मला अजून पण असंच वाटतं. तू स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघ, मग कळल तुला. आईचं मन फार वेगळं असतं राया, ते तुला नाही कळायचं. आई पहिला कोणता विचार करते माहित आहे का? आपल्या मुलाच्या सुखाचा. आणि त्यातनच ही समज घडले. त्यामुळे आपण त्यांना दोषी नको ठरवूया, आपण त्यांना माफ करून टाकूया. माफ केलंय म्हणून तर ती अशी बोलतोय कृष्ण, पण तिने जे काय केलंय ना माझ्या मनातनं जायना झालंय. तू आत्ता त्याचा विचार नको करूस, ते तुझ्या मनातनं जाईल. पण आई तुझ्यावर लई प्रेम करतात, त्यांना अंतर नको दिवस राया. बघ, विचार कर. बर, तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी गरम गरम चहा आणते. या गुलियात त्याचे खरंच ग्रह फिरलेत वाटतं. ऋतिक म्हणतो ते काही खोटं नाहीये. या गुलियात त्याचा प्रत्येक प्लॅन फसतोय. मला वाटतंय मी जर हिच्या नादाला लागले ना तर मला पण पडवीत राहायला जावं लागेल. कृष्णाची जागा घ्यायची ना, काहीतरी वेगळा विचार करायला हवा. अंतरा, ऋतिक आहे मी. तू असा खालायस? अगं अंतरा, त्या हळदीची बुद्धी वाहत होती ना, त्यामुळे असा अवतार झालाय माझा सगळा. पण तू माझ्या रूम मध्ये का आलायस? तुझ्या रूम मध्ये? अगं अंतरा, असं काय करतेस? नवरा मी तुझा. हो का? नवरा म्हणून काही कामाचा नाही असतो. अगं आता काय झालंय? काय झालं का? काय झालं? काय कामाचा आहेस तू? कंगाल आहेस तू, कंगाल. तुझ्याकडे स्वतःचं घर नाही राहायला साधं. अगं अंतरा, घर कशाला पाहिजे? अगं जिथं प्रेम असेल ना तिथं 10 बाय 10ची खोली सुद्धा ताजमहल वाटते. अंतरा, तू चल माझ्या बरोबर पडवीत. अगं तुझ्यावरती एवढं प्रेम करतो का ना, तुला ही घर, गाडी, बंगला, श्रीमंती सगळं त्याच्या पुढे फिके वाटायला लागेल. अंतरा, तुला एवढा प्रेम करणारा नवरा मिळाला याचा स्वतःच्याच नशिबाचा अभिमान वाटेल. अंतरा, तू खूप लकी आहेस, तुला मी भेटलोय नवरा म्हणून. हो, दिसतंय ना माझं लक. नवराशी हळदीची पोती उचलतोय कामगार असल्यासारखं. काही इज्जतच नाहीये त्याला. मी समजू शकतो अंतरा, मला होत असला त्रास बघून तुलाही त्रास होतोय ना. मी तुझ्यापासून लांब तिकडे पडवीत राहतोय म्हणून चिडलीस ना माझ्यावर. अंतरा, तुला खूप एकटं वाटतं ना इकडे? तू चल माझ्या बरोबर, आपण दोघे सोबत राहू. बाजूला. काही प्रेम बिम नाहीये आपल्यात आणि मी काही एकटी व्यक्ती नाहीये. मी खुश आहे या बंगल्यात. तूच जाऊन राहत्या पडवीत गुलियात त्या बरोबर. अगं अंतरा, असं कसं म्हणतेस? मग आपला संसार कसा होणार? संसार? तू आधी स्वतःचा बंगला, स्वतःची गाडी घे, नीट पैसे कमव,
मग आपण विचार करू संसाराचा. आणि तू आता जातोस का मी ओढून ओढून बोलू सगळ्यांना? नाही अंतर जा तुम्ही, पण मला माहिती आहे तू मुद्दाम बोलतेस की माझा राग धरावा आणि मग चांगले पैसे कमावा, श्रीमंत व्हावं म्हणून असं बोलतेस ना. मला माहिती आहे तेवढं प्रेमच आहे तुझं माझ्यावरती. तू तर जातोस का मी बोलू आता? दादासाहेब चल लवकर. नको नको जातो, त्यांना नको बोलूस. हे बघ गेलो. चला भाजी घ्या भाजी घ्या भाजी घ्या भाजी घ्या भाजी घ्या. जगात ताजी आशा मामीची भाजी. चला चला मळ्यात पिकली, स्वस्तात पिकली. ओ काका अहो कुठं थांबा की. अहो तिकडं नका थांबू. 10 रुपयाला फक्त 2 लिंबू घ्या घ्या. अहो घ्या की. अहो मालक खुळा. चला स्वस्तात मुळा. पालक घ्या पालक घ्या पालक घ्या पालक घ्या. चला पालक 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 पालक. चला भाजी 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 भाजी. मुंजा शेठ हळू जरा दम खावा. अनिल आज उशीर केलास भाजीला यायला. मला माहित होतं तू येणार म्हणून बंगल्यावरच्या समद्यांच्या आवडीच्या भाज्या आधीच काढून ठेवल्या होत्या मी. ठीक आहे. आणि आणखीन काय हवं असेल तर बघ. नाही नाही हे काय समजा दिलाय तुम्ही. बरं चला येतो. बाकी समद ठीक आहे ना? हा समजा व्यवस्थित. बंगल्यावर समद व्यवस्थित आहेत? हा समजे बरेत. आणि काय कुठं काय मामे सरळ सरळ विचार की कृष्णा कशी आहे म्हणून. असं फिरून फिरून काय विचारते? मी कशाला विचारू तिच्याबद्दल? मला नाही राहिले तिची आता ओढ. ओ मामी कृष्णवणींवरनं आठवलं त्या गुली मावशीला ऋतिकला भाऊसाहेबांनी घराच्या बाहेर हाकललं. काय मग आता कुठं आहेत ते? अहो तिकडे मागची पडवी नाही का तिथं राहतात. पण त्यांनी असं काय केलं की भाऊसाहेबांनी त्यासनी पडवीत राहायला सांगितलं? म्हणजे तुम्हाला यातलं काहीच माहित नाही? अरे नाही माहित बाबा. तुला माहित आहे ना. तू सांग काय झालं ती. अहो त्या गुली मावशीनं कृष्णवणीनं मारायची सुपारी दिली होती गुंडांना. आणि त्या गुंडांनी कृष्णवणीला मारायचा प्रयत्न पण केला, पण आपले रायादादा आणि कृष्णवणी त्यातनं थोडक्यात वाचलं. अहो आपल्या रायादादाने कृष्णवणींचा जीव वाचवला. अहो ही समजाय ना सगळं घरच्यांना कळलं म्हणून तिला हाकलून दिलं घरातनं. अहो तिला खरं तर पोलिसांच्या ताब्यातच देणार होते, पण आपल्या कृष्णवणी लय मोठ्या मनाच्या, त्यांनी माफ केलं त्यांना म्हणून ती वाचली. कृष्णीने माफ केलं असेल तिला, पण मी नाही करायची. त्या बाईची हिंमतच कशी झाली माझ्या लेकीच्या जीवावर उठायची? आज पतूर तिने एवढी कारस्थानं केली पण मी काय बी बोलले नाही. पण आज ती बाई माझ्या लेकीच्या जीवावर उठल्या. मी नाही सोडणार तिला. होय मामी चल तू तिला चांगला धडा शिकवू. मुंजा तो इथंच थांब. दुकानाकडे ध्यान दे. मी बघते त्या गुलीचं काय करायचं ती. अगं मामी येतो की संग. हो मामी समजा शांत झाले आता आणि भाऊसाहेबांनी शिक्षा पण दिली त्यांना. तिने माझ्या लेकीचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. तिला अशी सोडणार नाही मी. तिला असा धडा शिकवीन ना की इथून पुढे माझ्या लेकीकडे वाकडी नजर करून मी बघायची हिंमत होणार नाही तिची. चल रे चल अनिल. बाबा तू लक्ष दे. मामे बरं ऐक की, तिला आहे ना माझ्याकडनं मामाकडनं 2-3 ठेवून द्यायची. अगं आई आई आई. अरे देवा. आई 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 आई. मी किती जरी काम केलं का नाही, मेल्याशिवाय काही माणसं मला काम करू नका असं म्हणणार नाही ती. व्हायचं माझी बी येळ येऊन दे, मग बघते मी यांच्याकडे कसं काय ती. तवर काय आलिया भोगाशी हनपुसा फरशी कशी अशी 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 अशी. अगं आय आय
आत्ताशिवायच बरं वाटलं. अगं आय 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 आय. अरे देवा देवा देवा. काय चाललंय हे? तुम्ही काम करताय की आराम? अहो ते काम करून करून वाय जरा कटाळा आला होता म्हणून म्हणून काय असं निवांत बसायचं? चला कामाला लागा. सगळं काम संपल्याशिवाय अजिबात बसायचं नाही, नाहीतर दिवसभर कामच करत राहायची शिक्षा देईल तुम्हाला. पर म्हणजे माझी समधी कामं झाले ते. कोण म्हणतं असं? मी अजून 1000 कामं देऊ शकतो तुम्हाला. घरातली सगळी कामं झाली असतील तर बाहेर जा, ते अंगण शेणानं सारवून घ्या. आजच झालं पाहिजे. उन्हाळ्यात शेणामुळे कसं गार वाटतं. म्हणजे माझा हात शेणानं सारवायला जमणार नसेल तर जेवण विसरा. नाही, मी कवा म्हणलं सारवणार नाही. सारवती की समज करती. चला निघा. मामी मामी हिता आलीये म्हणजे मामीच्या मनातला राग गेलाय वाटतं. ही अशी कशाला मरायला आली आहे इकडं? हिने जर मला असं काम करताना बघितलं का नाही, हिला लय आनंदाच्या उकळ्या फुटकिल्या. काय ग अशी आज हे इकडं कशी काय? अजून स्वयंपाक करायचा आहे, भांडी घासायची आहे, ती फरशी पुसायची आहे, धुणं धुयाचं आहे. तुला काय एवढ्याशा कामासाठी बोलवलं होतं मी? हे बघ, कालच 4 पोती गहू, 5 पोती तांदूळ आणि 7 पोती बाजरी आणली. तेव्हा समद नीट करून ठेवायचं. आम्ही येस्तोर भाऊसाहेब एवढं पैसे खर्च करतात ती तुमच्या, आणि तुम्ही असलं गुण उधळतावी. काम करायला नको ती तुम्हाला? एवढा उशीर करायचा असतोय काय? नियत फिरली केली चोरी. हो तुम्ही काय बोलताय हे? हा, तुम्हाला काय चोर वाटलो का आम्ही? 2 लाख रुपयांची चोरी झाली या बंगल्यात. रणजीच्या खोलीतनं पैसे गेल्या ती, आणि बाहेरनं फक्त ही अशीच बंगल्यात आली होती. ह्यो धोंडा आम्ही तवाच पाडून घेतला होता जेव्हा तुझ्या कृष्णीचं रायाबरोबर लगीन लावून दिलं होतं. पण आता ह्यो धोंडा बाजूला करायची वेळ आल्या. मामी मामी हे काय केलंस तू? कृष्णे, आमच्या दोघींच्या मध्ये अजिबात यायचं नाही. चल मागं हो. आशे, तुला कळतंय का तू कुणावर हात उचलते असती? तुझी पायरी. अगं तुझी हिम्मत कशी झाली का माझ्या लेकीच्या वाट्याला जायची, तिचा जीव घ्यायची? तुला काय वाटलं आम्हाला कायच कळणार नाही? आणि कळत तरी मी काही बोलणार नाही. हाच पतूर तू लई त्रास दिलास माझ्या कृष्णीला, पण मी कायच बोलले नाही. पण इथून पुढे माझ्या लेकीच्या वाट्याला गेलीस ना तर जीव घेईन मी तुझा. तुझी लेक लय कौतिक सांगू नका तिचं मला. तुझं नाव धुळीला मिळवलंय तुझ्या लेकीनं. त्या इथं त्यांची समधी इज्जत चव्हाट्यावर मांडल्या.
आणि तिची बाजू घेऊन तू मला ऐकवणं करतेस मी ग. माझ्या हात उचलायच्या आधी तुझ्या लेकीचा संस्कार बघ. बिना लग्नाची एका पुरुषासोबत राहते तुझी लेक. बस. उगाच कुठला बी संबंध कुठं बी नेऊन भरकटवू नकोस. ती चुकलीच आहे, पण म्हणून तुला कोणी परवाना दिला नाही त्यांची सुपारी द्यायचा. तू कारस्थानी अशी मला माहित होतं, पण इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. आता जर कृष्णला त्रास दिलास ना तर गाठ माझ्याशी आहे, ध्यानात ठेव. तुला काय वाटलं माझी लेकी एकटीच आहे, तिच्या बाजूने बोलायला कोणीच नाही? जरी ती माझ्या पोटची पोर नसेल ना तरी बी मी आयच आहे तिची. त्याच्यामुळे इथून पुढे जर का तिच्या वाट्याला गेलीस ना तर डोळं फोडून ठेवी ना तुझं. मामी कृष्णे, मी तुला अजून माफ केलेलं नाहीये, त्याच्यामुळे माझ्याशी अजिबात बोलू नकोस. मामी असं करू नको रे, एकदा तरी ऐक ना माझं. मामी कृष्णा, अगं मामींना जाताना बघितलं मी. तुला बोललं का काय ते? गेला का त्यांचा राग? कृष्णा, काय झालं ग? मामी परत काय बोलल्या का तुला? मामी मला भेटायला नव्हती आली. काय? मामी भेटायला नव्हती आली, मग कशासाठी आली होती? तिला कुठून तरी कळालं कुली मावशीने मला मारण्याची सुपारी दिली होती म्हणून. त्यांना जाब विचारायला आली होती ती. मामीला आत येताना बघून मला केवढा आनंद झाला होता. असं वाटलं मला भेटायला आलीये. तिच्या मनातला माझ्याबद्दलचा राग निघून गेला, पण असं काहीच झालं नव्हतं राया. ती फक्त गुली मावशींना सुनवायला आली होती. माझी मामी माझ्या समोर उभी होती, माझ्यासाठी भांडत होती, पण माझ्याशी एक शब्द पण बोलली नाही रे राया. बोलली तर काय बोलली की मी अजून तुला माफ केलं नाही, एवढं बोलून निघून पण गेली. मला नाही सहन होत रे राया. माझी मामी माझ्यापासून राम गेलेली. ती माझी आई आहे. मला जीव लावलाय तिनं, मला सांभाळलंय. तिला असं माझ्यावर रुसलेलं बघून माझा जीव जळतो. कृष्णा, शांत. अगं तुला मामीचा तुझ्यावरचा राग दिसला, प्रेम नाही दिसलं का? हे बघ, जिथं प्रेम आहे तिथं राग असणारच की. आता बघ, मामीला गुली मावशीबद्दल कळालं, ती लगेच इथं आली आणि गुली मावशीला सुनावलं पण. आता ह्यात तुला तुझ्याबद्दलची काळजी प्रेम काहीच दिसलं नाही का? कृष्णा, मामीचं अजून बी तुझ्यावर प्रेम आहे, काळजी आहे, फक्त ते दाखवत नाही. थोडा वेळ जाऊ दे, समज ठीक होईल आणि मामी परत तुझ्यावरती पहिल्यासारखा जीव लावतील याची खात्री आहे मला. राय, खरंच असं होईल? हा मग, जगातली कुठलीच आई तिच्या लेकरावर रुसून लय वेळ लांब राहू शकत नाही. लेकरांनी किती बी मोठी चूक केली ना तरी ती चूक पोटात घालणारी आईच असते. आणि असं पण माणूस तुझ्यापासून रुसून लय लांब राहू शकत नाही, असा माझा तरी अनुभव आहे बघ. मला बरं वाटावं म्हणून बोलतोस ना तू, माहित आहे मला. अगं नाही, खरंच बोलतोय मी. नाही माहित मला मामीचा राग कधी जाईल, ती माझ्याशी कधी बोलत नाही, पण मामीला माझ्याशी बोलावंच लागल. हो ना, नाहीतर तू अशी रडून रडून कृष्णामाईला पुरा आणायची. अरे देवा, मला कपडे वाळत घालायचे, मी आले. कृष्णा, सावकाश.